भंडाऱ्यात मध्याह्नानंतर मतदानासाठी मतदारांची गर्दी। भंडाऱ्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी। बुलढाण्यातील मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना 5 जणांना पकडून बेदम चोप। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। बुलढाण्यात बोगस मतदान करताना युवकाला पकडलं। मतदान प्रतिनिधींनी युवकाला चोप दिला। मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ। बदलापूरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 2 लाखांची रोकड पकडली। बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात। बुलढाण्यातील नांदुरा नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे लक्ष। पैसे वाटपाच्या संशयावरून सेना भाजपा आमने सामने। सावंतवाडीतील प्रकार, पोलिसांकडून मध्यस्थी। चंद्रपुरात भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप। प्रभाग क्रमांक 10 मधील अमोद चिल्लावारांच्या नातेवाईकांचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। नाशिकच्या सिन्नरमध्ये भाजपनं उमेदवारांना पैसे वाटल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ। पोलिसांनी मध्यस्थी करत बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना समज दिली। मंत्री दादा भुसेंकडून दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरमधील मतदानाचा आढावा। कार्यकर्त्यांसोबत दुचाकीवर बसून मतदान केंद्रांना दिली भेट। आमदार संतोष बांगर यांच्या कृतीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। चौकशी करून अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करणार। आमदार बांगर यांचं एबीपी माझानं गैरवर्तन समोर आणलं होतं। बीडच्या मतदान केंद्रावरील बोगसगिरीवरून भाजप नेते योगेश क्षीरसागर आक्रमक। प्रभाग क्रमांक 6 मधील जुना बाजार भागातील जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रियेदरम्यान बोगसगिरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला। बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप। ग्रामीण भागातून खासगी वाहनातून मतदार आणत असल्याचा काँग्रेस उमेदवार दत्ता काकस यांचा दावा। बीडमध्ये शाहूनगर भागात दगडफेक। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। वादाचं कारण स्पष्ट। नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले। मतदान केंद्राबाहेर तुफान हाणामारी। बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर 2 गटात राडा। भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा। भाजप उमेदवार रमेश सोळसे यांना मारहाण केल्यानंतर राडा। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ। मिर्झानगर परिसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटप केल्याचा आरोप। परभणीच्या सोनपेठमध्ये आजी माजी आमदारात बाचाबाची। व्यंकटराव कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यात मतदारांचे फॉर्म भरण्यावरून वाद। साताऱ्यात म्हसवडमध्ये भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राडा। पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर सौरभ सावंतांना मंत्री जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप। कोल्हापूरच्या कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात बाचाबाची। बॅलेट युनिट रातोरात बदलून उमेदवारांना कल्पना दिली नसल्याचा तृतीयपंथी उमेदवारांचा आक्षेप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये किरकोळ कारणातून पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची। त्र्यंबकेश्वरमधील नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय इथल्या मतदान केंद्रावर राडा।
रायगडच्या उरणमधील मोरा मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपकडून दादागिरी केली जात असल्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा आरोप. मतदान केंद्रात भाजप उमेदवार जबरदस्तीने घुसून मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मतदानादरम्यान काहीसा गोंधळ. प्रभाग क्रमांक 12 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं महिलांनी मतदान केंद्रावर ठिय्या मांडला होता. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि झोनल ऑफिसर यांच्यात वातावाची देखील पाहायला मिळाली. परभणीच्या जिंतूरमध्ये मतदान केंद्र बंद करून अधिकारी जेवायला बसले. तक्रार येताच मतदान केंद्र पुन्हा सुरू केलं. एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा दावा. नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का. मतदानादिवशी नगरसेवक पदाचे उमेदवार संजय चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. निवडणुकांमध्ये राज्यात विस्कळीतपणा आणि गोंधळ. सगळ्या निवडणुकाच रद्द झाल्या पाहिजेत, सुप्रिया सुळेंची मागणी. तर प्रथमच मुख्यमंत्री आयोगाविरोधात बोलल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. उद्याच्या निकालात महायुतीचाच विजय होईल. राज्यात भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरेल. मंत्री गिरीश महाजनांना विश्वास. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता आम्हाला आशीर्वाद देईल. मंत्री बावनकुळेंना विश्वास. अनेक ठिकाणी 51% अधिक मतदान भाजपला मिळालं. महायुतीचेच अधिक उमेदवार निवडून येतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वृत्तीविरोधात लढत. आम्हाला त्यांनी कार्यपद्धती त्यांची मान्य नाही. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. तर महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष द्वेषानं काम करत असल्याचीही हर्षवर्धन पाटलांची टीका. भंडारा नगर परिषद निवडणुकीत लग्न लावून वर वधूनं बजावला मतदानाचा हक्क. लग्नाचे विधी पूर्ण होताच वधूवर थेट मतदान केंद्रावर पोहोचले. रत्नागिरीत नवरदेव मतदानासाठी केंद्रावर. लग्नाच्या आधी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला. राहुल शिवलकर असं नवरदेवाचं नाव. रत्नागिरीत लग्नाआधी नवरीनंही बजावला मतदानाचा हक्क. नववधू समृद्धी सुर्वे मतदान केंद्रावर पोहोचली. मालवणमध्ये लग्नापूर्वी नवरीनं मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी मतदान करावं. नवरी मुलीचं मतदानानंतर आवाहन. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव मतदानासाठी पोहोचला. वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला नवरदेव पोहोचला. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव. बोहल्यावर चढण्यापूर्वी येवल्यात वधूवराचं मतदान. लग्नाच्या वेशात वधूवर मतदान केंद्रावर. लग्नाआधी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. नंदुरबारच्या तळोद्यात नगरपालिका निवडणुकीत लग्नाच्या अगोदर नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी देखील मतदान करून त्यानं कर्तव्य पूर्ण केलं. नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराचं लग्न. बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क. लग्न एका दिवशी आल्यानं तरुणाची चांगलीच धावपळ. भंडारा शहरातील जिजामाता मतदान केंद्रावरील 3 पिढ्यांनी केले एकत्र मतदान. मते कुटुंबियांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभाग क्रमांक 9च्या मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ. सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदानादरम्यान गोंधळ. मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी. बीडच्या गेवराईत मतदानादरम्यान आमदार विजयसिंग पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने. आमदार विजयसिंग पंडित यांचे बंधू जयसिंग पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजित पंडित आमने सामने. अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात.
परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने, किरकोळ करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमधली घटना. परभणीच्या सेलूत प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांमध्ये वाद. मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवारांमध्ये मोठा वाद. बूथ लावण्यावरून चिपळूणच्या गोवळकोट परिसरात 2 गटात बाचाबाची. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने. जळगावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाजी. मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. धुळ्याच्या शिंदखेड्यात पोलिसांनी 49,500 रुपये केले जप्त. एका उमेदवाराच्या प्रतिनिधींना पैसे फेकल्याची प्राथमिक माहिती. तुळजापुरात मतदानासाठी आलेल्या महिलेचा मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडल्यानं मृत्यू. मतदान करून परत येत असताना ही घटना घडली. बीडमधील गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेला 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार. साताऱ्याच्या कराडजवळ नाशिकमधून सहलीसाठी आलेली बस दरीत कोसळली. बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक. जखमींवर कराडच्या कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार. अतिक्रमित जागेच्या वादातून उपसरपंच संधू पाटील यांच्या जेसीबी आणि शेतातील झोपडीला आग लावली. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील कोराणे गावातला प्रकार. मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाचा छापा. जवळपास 30हून अधिक ठिकाणी पहाटेपासून झाडाझडती. रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवर देखील छापेमारी. मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईनच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग. बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सकाळी 8:10 लँडिंग. मुंबई महापालिकेनं 3 आणि 4 डिसेंबरला 14 वॉर्डमध्ये लागू केलेली 15% पाणी कपात रद्द. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथवरच महिलेची प्रसूती. पोलिसांनी महिलेला स्थानिकांच्या मदतीनं जे रुग्णालयात दाखल केलं. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचा वारसा जपणार. पुलासाठी वापरलेल्या बेसाल्ट दगडाचा वापर करून बनवणार छोटी प्रतिकृती. दगड स्वच्छ करून क्रमांक लावून त्यांना नवी झळाळी देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.